हॅलो, मी प्रियंका. मी एक ब्युटिशियनसुद्धा आहे आणि एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बरेच क्लायंट मला विचारणा करतात आणि बऱ्याच क्लायंटचे प्रश्न असतात, की "ताई, हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर केमिकल हेअरवरती कुठलंही केमिकल केल्यानंतर केस खराब होतात का? केस गळतात का?" तर सांगायची गोष्ट अशी आहे, की केस आणि नेल्स हे आपल्या शरीरावरचे निर्जीव पार्ट आहेत. म्हणजे ज्याला जे नेल्स आहे, केस आहेत, त्याला आपण किती ओरबाडलं, तोडलं तरी त्याला त्रास होत नाही. तर हा आपल्या बॉडीवरचा निर्जीव पार्ट आहे. तर ह्या निर्जीव पार्टवरती आपण काम करत असतो. ट्रीटमेंट करत असतो आणि आम्हाला शिकवतानाच असं शिकवतात. आता समजा हा जर केस आहे, तर नेहमी आम्ही कुठलीही ट्रीटमेंट करताना, कुठलीही केमिकल ट्रीटमेंट करताना अर्धा इंच केस सोडूनच तुमच्या वरच्या पार्टवरती आम्ही ट्रीटमेंट करत असतो. जर केमिकल तुमच्या स्किनमध्ये आतमध्ये जातच नाहीये स्कॅल्पमधून, तर केस खराब कसे होतील? हां, राहिला प्रश्न जर तुम्ही होम केअर केलं नाही, सांगितलेले शॅम्पू वापरले नाही, वेळोवेळी स्पा चालू ठेवला नाही, तर नक्कीच केस खराब होणार आहेत. तर आम्ही जे सांगतो तुम्हाला आफ्टर केअर करायला की कोणता शॅम्पू वापरायचा आहे, कोणतं सीरम वापरायचं आहे, केसांची काळजी नंतर कशी घ्यायची आहे, स्पा चालू ठेवायचा आहे, हे जर तुम्ही नीट काटेकोरपणाने पाळलत, तर नक्कीच कुठलीही ट्रीटमेंट करायला तुम्हाला हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही ट्रीटमेंट करू शकता आणि राहिला प्रश्न असा की काही-काहींचा हा एक प्रश्न असतो की ट्रीटमेंट काही-काहींची लवकर निघून जाते, काही-काहींची लाँग लास्टिंग राहते. तर हे प्रत्येकाच्या हेअर ग्रोथवरती डिपेंड करतं. आता एखाद्याच्या हेअरला जास्त वाढ असेल, तर मग जे आम्ही केमिकल केलेलं आहे, जी ट्रीटमेंट आपण केलेली आहे, ते हळू ग्रोथनुसार आपलं खाली-खाली जातो. म्हणजे तो केस वाढीस लागतो आणि काही-काहींचे ज्यांना कमीमध्ये मंद गतीने ज्यांचे केस वाढतात, तर त्यांची ट्रीटमेंट जास्त काळ राहू शकते. असं. तर आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील हेअर ट्रीटमेंटबद्दल किंवा हेअरच्या संबंधित, तुम्ही मला नक्की विचारू शकता, करू शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक बाय बाय.